शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सावडी उपनगरातील निर्मला नगर परिसरामध्ये हळदीच्या कार्यक्रमानंतर जुन्या वादातून घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात चौघांसह इतर 5 ते 10 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। किरण विष्णू तांबे यांनी या संदर्भात शुक्रवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी किरण तांबे हे गोविंद इंगळे यांच्याकडील हळदीचा कार्यक्रम संपून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आले होते। त्यावेळी संशयित आरोपी गोविंद इंगळे, गोपाळ इंगळे, जय इंगळे आणि गणेश इंगळे यांनी त्यांच्या इतर 5 ते 10 नातेवाईक व मित्रांसह तांबे यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला, असं फिर्यादीत म्हटलंय। भिंगार वेस परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत। या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी भिंगार येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने केली आहे। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भिंगार वेस चौकात कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी निवेदन शहर वाहतूक शाखा तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात देण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली काल प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला। या दिवशी एनसी, कौटुंबिक आणि फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या। कोतवाली पोलीस ठाण्यात उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या उपस्थितीत तक्रारींचं निवारण झालं। यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि अनेक कर्मचारी व तक्रारदार उपस्थित होते। सारसनगर परिसरात देवकी अशोक साखला या वृद्ध महिलेचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला। नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील वसंत टेकडी परिसरात काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर अचानक एक मोठं झाड वाहनावर कोसळलं। या घटनेत एक 4-चाकी वाहन, एक रिक्षाचे मोठे नुकसान झालंय। सुदैवाने वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने मदत मिळाली। या झाड कोसळल्याच्या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।